नमस्कार. कशा आहात? सुखी राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा. आज एक नवीन विषय घेऊन आपल्याकडे आलेला आहे. एक दोन गोष्टीचं साधर्म्य आपण साधारणतः पाहूयात बरं का. की एखाद्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, दुःखद घटना घडली, की 14 दिवस त्या कुटुंबाला त्याचं पूर्ण सुतक असतं. 13व्या दिवशी त्याचं श्राद्ध आणि 14व्या दिवशी त्याचं शुद्ध श्राद्ध, 15व्या दिवशी त्याची उदक शांती. तोपर्यंत त्या परिवारात जी लोक धर्मपरंपरेमध्ये काम करतात, पूजापाठाचं, वेदांगाचं किंवा धार्मिक कार्यामध्ये जे सत्संगात आहेत, अशी लोक 13व्या दिवसापर्यंत अन्न त्या कुटुंबात ग्रहण करत नाहीत. आणि मग दिवस आला 14वा, आणि मग जी लोक कुणा एखाद्या करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आली, त्या लोकांना 14 दिवसाचं क्वारंटाईन केलं जातं. आता थोडा विचार करा बरं का. 14 दिवस क्वारंटाईन करणं आणि 14वा घालणं, यामध्ये जे साधर्म्य आहे त्याचा थोडा विचारपूर्वक अभ्यास करूयात. हिंदू धर्मपरंपरा असो, इस्लाम धर्मपरंपरा असो, ईसाई धर्मपरंपरा असो, बुद्ध धर्मपरंपरा असो, धर्मपरंपरेमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून माणसाचे कर्मकांड जोडलेली असतात. याला विज्ञान जोडलेलं असतं. पहा, एक हिंदू परिवारामध्ये एखाद्या माणसाचा देहांत झाला तर त्याला, तो जर विवाहित असेल किंवा बालवयातून तारुण्यात गेला असेल, तर त्याच्यावर अग्निसंस्कार केला जातो. आता पहा, अग्निसंस्कार म्हणजे बर्न द बॉडी. किती? टोटल बर्निंग ऑफ बॉडी. त्याचा कुठलाही अवशेष शिल्लक न ठेवता त्याचं दहन करणं, हा अग्निडाग, हा दहन संस्कार, याला वैज्ञानिक दृष्टीने आपण पाहावं. पहा, मृत्यू हा कशाने आला हे प्रत्येक वेळेस समजणं सोपं नाही. एखादा अपघातात गेला, एखादा युद्धात गेला, एखादा आत्महत्येने गेला, तर त्यामध्ये त्याचं कारण 99% माहीत असतं. 1% भ्रम असू शकतो की अपघातात गेलेला आजारात दाखवला, आजारात गेलेला अपघातात दाखवला, एखादा रोगाने मेलेला आत्महत्येने दाखवला. अशा काही दुर्मिळ घटना, गोष्टी सोडता 99% वेळा त्या मृत्यूचं कारण माहीत असतं. पण समजा एखादा तापाचा रुग्ण तापाच्या आजाराने गेला, मग त्याला नेमका डेंग्यू होता का, मलेरिया होता का, मेनिंजायटिस होता का, फ्ल्यू होता का, स्वाईन फ्ल्यू होता का, अजून एखादा कुठला अज्ञात रोग होता. आता हे सापडणं विज्ञानाला सुद्धा सोपं नाही आहे. म्हणजे आज आपण पाहतो की सदृश्य आजाराने मृत्यूचं प्रमाण आहे. जर आपण पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, पण सर्व गोष्टींचा उलगडा होणं शक्य नाही. मग आता उलगडा तर होणार नाही, पण न जाणो एखाद्याला संसर्गजन्य रोग आहे, तो ज्या घरात राहिला, ज्या कुटुंबात राहिला, ज्या परिवारात राहिला, ज्या वाड्यात राहिला, शब्द नीट ऐकून घ्या, वाड्यात राहिला, त्या वाड्यातल्या लोकांनी त्याची सेवा केली. 4 दिवस 5 दिवस त्याच्या आजारपणामध्ये त्याची सेवा केली, आणि न जाणो त्याचा मृत्यू एखाद्या संसर्गजन्य रोगाने झाला असेल, तर तो संसर्ग त्या वाड्याबाहेर जाऊ नये, या एका प्रांजळ हेतूने सुतक धरण्याची पद्धत आहे.
मग त्याला क्वारंटाईन हा प्रकार आपण इंग्लिशमध्ये वापरतो, मराठीमध्ये त्याला विलगीकरण आपण शब्द वापरतो, आणि आपल्या साध्या भाषेत त्यांना सूतक आहे असा शब्द वापरतो. आता या सूतक धरण्याचे 3 कारणं आहेत. एक कारण, एखाद्याचं जाणं हे दुःखदायक आहे आणि त्या दुःखात माणसाला वैराग्य येतं आणि मग ते दुखवटा हा धरला जातो. बघा, आपण एखादा पुढारी गेला की त्या राष्ट्राला 7 दिवसाचा दुखवटा देतो, झेंडा खाली उतरवतो. आता त्या जाण्याचा आणि झेंड्याचा काही संबंध नसतो, परंतु एक दुःख धरलं जातं की तो एक राष्ट्राचा नेता होता, राष्ट्राचा पालक होता. तशा एक कुटुंबाचा एखादा व्यक्ती गेला की ते दुःख 14 दिवस 10 दिवस वेगवेगळ्या कारणाने धरलं जातं आणि मग त्याला आपण दशक्रियेपर्यंत धरा, 13व्यापर्यंत धरा, वर्षभर धरा, वर्ष श्राद्धापर्यंत त्या कुटुंबात कुठलं मंगल कार्य केलं जात नाही किंवा त्या कुटुंबामध्ये कुठला धार्मिक विधी, मग त्या अनेक विधी असतात की जे वर्षभर त्या कुटुंबात केले जात नाहीत. बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मग हा विलगीकरणाचा मार्ग आणि मग यामध्ये गैरसमज नको. सरसगट म्हणजे समजा एखाद्याला संसर्गजन्य रोगाने मृत्यू झाला आणि एखाद्याचा अपघाताने मृत्यू झाला. आता खरं पाहायला गेलं तर अपघाताने मृत्यू झालेल्या कुटुंबाचं विलगीकरण करण्याची गरज नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे की तो चांगला धडधाकट घरातनं गेला आणि एका अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला, तर तिथे त्याला संसर्ग होण्याचं कारण आलं नाही, त्या कुटुंबाला विलगीकरणाची गरज नाही. परंतु इथे दुःखाचा भाग आला, ते कुटुंबाला दुःख आलं, मग त्याचं दुःख निवारण करण्यासाठी त्याला कालावधी लागतो. एक संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, शनैर्पंथा शनैर्धर्मम आचरेत. हळूहळू दुःख एकदम कमी होत नाही, हळूहळू. जसं एखादं तापलेलं दुधाचं पातेलं असेल आणि आपण त्याला पटकन गार करावं म्हणून काहीतरी प्रयोग केले, तसं नाही. ते हळूहळू गार होत राहतं, हळूहळू गरम होत राहतं. ह्या गोष्टी हळूहळू, शनैर हळूहळू, आणि मग ते दुःख हळूहळू कमी होतं आणि म्हणून त्याची तीव्रता जाणवण्याचा तो एक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून सरसकट, मग कोणी अपघातात गेला असेल, कोणी आत्महत्येने गेला असेल, कोणी म्हातारपणात गेला असेल, कोणी तारुण्यात गेला असेल, त्याला 10 दिवसाचा संपूर्ण दुखवटा. बघा बरं का, दुखवट्याचे 2 प्रकार आहेत, 50% 100%. 10 दिवस 100% दुखवता त्या परिवारात धरला जातो आणि मग 10 दिवसानंतर त्या कुटुंबाला थोडंसं गोड या दृष्टिकोनातून तोंड गोड करा, कडू घास काढून टाका असं आपण जे म्हणतो, त्याचं थोडंसं दुःख कमी करतो. थोडंसं म्हणजे काय पूर्ण लगेच 10वा झाला म्हणजे दुःख संपलं असं नाही, किंवा 10व्यापर्यंत प्रत्येकालाच प्रत्येकाच्या मृत्यूचं दुःख होतं असंही नाही. बघा बरं का, थोडासा हा भाग जाणण्याची गरज आहे. काही वेळेस काहींचा मृत्यू हे एखाद्याच्या आनंदाचं कारण आहे, एखाद्याच्या दुःखाचं कारण आहे. बघा, अनेक वर्ष जर एखादा माणूस कोमात असेल आणि त्या माणसाची सुधारणा होणार नाही असं जर आपल्या लक्षात आलं, तर आपण त्याच्या मृत्यूसाठी प्रयत्न करतो. आता मृत्यूसाठी प्रयत्न करतो म्हणजे काय, नैसर्गिक मृत्यू येण्यासाठी प्रयत्न करतो. खरं तर हा एक विषय धर्मामध्ये फार मोठा आहे. बघा, की अशा म्हाताऱ्या माणसांना की जे अनेक दिवस बेशुद्ध अवस्थेत आहे, त्यांना घरडा लागलेला आहे, जीव कधी जाईल सांगता येत नाही, पण 4-4 5-5 दिवस झाले त्यांना मृत्यू येत नाही आहे. तर मग अशासाठी एक व्यवस्था समाजामध्ये केली होती की अशा लोकांना, जसं आमच्या जैन धर्मामध्ये संथरा दिला जातो. आता संथरा देणं आणि संथरा घेणं यात फरक आहे. एखाद्या माणसाने स्वइच्छेने अन्न पाण्याचा त्याग केला की त्याला संथरा घेतला असं म्हणतात, पण एखाद्या वयोवृद्धाला अन्न पाण्यापासून बाजूला ठेवून त्याच्या मृत्यूची वाट पाहण्याला संथरा दिला असं म्हणतात. ठीक आहे, तो भाग त्याच्या कौटुंबिक व्यवस्थेचा असू शकेल, परंतु हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही त्याच्यात वेगळी पद्धत नव्हती. अशा माणसाचं अन्न पाणी बंद करून, बघा बरं का, अन्न पाणी बंद करून एक पोथी लावली जायची की जी पोथी त्याला ऐकवली जायची, ते त्याचा खाद्य असं समजलं जायचं. ती पोथी, देवाची पोथी, ती लावली की मग ती पोथी आपण ऐकायचो. तो तर काय बेशुद्ध असायचा बिचारा, आपण ती पोथी ऐकत राहायचो, त्याला थोडंसं धार्मिक ज्ञानही मिळायचं
अशा वैराग्याच्या काळामध्ये ज्ञान आकलन वाढलेलं असतं, माणसाला काही दुसरं डोक्यात नसतं, त्यामुळं त्याचं डायव्हर्शन ऑफ माइंड पण होतं आणि अन्न पाणी बंद केल्यामुळे आपोआपच तो आत्मा मुक्त होतो. म्हणजे नैसर्गिक क्रियेतनं त्याला मृत्यू येतो. आणि मग आपण हिंदू धर्मात जर कोणा त्याला विचारलं काय करावं, तर तो म्हणतो पोथी लावा. एखाद्या इस्लाम माणसाच्या कुटुंबात असा प्रसंग आला तर ते म्हणतात कुराण लावा. म्हणजे शेवटी काय, येन प्रकारेनं त्याला आता मृत्यू अटळ आहे परंतु तो येत नाही आहे असं जेव्हा कळलं जातं त्यावेळेस त्याला ही पद्धत केली जाते. जसं आज आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा ब्रेन डेड नावाचा एक प्रकार घोषित केला जातो. आमच्या वैद्यकशास्त्राच्या शिष्टमंडळाकडून जेव्हा घोषित केलं जातं की याचा ब्रेन डेड आहे, परंतु सपोर्ट, व्हेंटिलेटर सपोर्ट असेल, ॲनाट्रॉप सपोर्ट असेल, असे वेगवेगळे जे औषधी सपोर्टमुळं त्याचं जीवन चालू आहे, परंतु त्याचा मेंदूचं नियंत्रण थांबलेलं आहे. अशांना आम्ही मृत घोषित करतो. मग अशा ब्रेन डेड लोकांचे सगळे अवयव चांगले असतात, फक्त त्याचा मेंदू हा शून्य किंवा शून्यप्रत झालेला असतो. शून्यता जगात तोपर्यंत समजलं जात नाही जोपर्यंत प्रत्यक्ष अनेक दिवसपर्यंत त्याचं कार्य थांबतं. आणि मग अशा ब्रेनडेड लोकांचं आव्हान केलं जातं की त्यांचे अवयव दुसऱ्या कोणाला तरी दान करा, त्याच्या डोळ्यातून दुसऱ्या कोणाला तरी पाहू द्या, त्याच्या लिव्हरवरून एखाद्याचा जीव वाचू द्या, त्याच्या यकृतातून कोणाला तरी त्याचा फायदा होऊ द्या, त्याच्या किडनीचा उपयोग दुसऱ्याच्या एखाद्या चांगल्या सक्षम परंतु किडनी निकामी झालेल्या माणसाच्या जीवनात पुन्हा चांगलं जीवन जगण्यासाठी होऊ द्या. मग ही जी प्रक्रिया आहे या सगळ्यांचा उद्देश एक आहे की व्यवहार पाहिला जातो. शेवटी माणूस जन्माला येणं आणि मृत्यू होणं ही काही एक नैसर्गिक घटना जरी असली तरी ही काही सगळ्यांना एका कायद्याने नाही घे. म्हणजे कोण कशात कधी मरल हे कोणाला माहीत नाही आहे, कोण कोणत्या वयात मरेल हे कोणाला माहीत नाही, कोण कोणत्या ठिकाणी मरेल हे कोणाला माहीत नाही, कोण कधी कशाने वाचेल हे सुद्धा कोणाला माहीत नाही. हे सत्य आहे जगातलं आणि हे सत्य अटळ आहे. आणि म्हणून त्यातली त्यात व्यवहार पाहिला जातो. एखादा म्हातारा जर 4 वर्ष कोमात राहिला आणि संपूर्ण घर त्याच्या सेवेत राहिलं आणि त्याच्या सगळ्यांचे व्यवहार थांबले, म्हणून ती गोष्ट फार व्यावहारिक झाली का? 4 वर्षानंतर जेव्हा त्या बाबाचा मृत्यू होईल त्यावेळेस ते 4 वर्ष कशात गेले? ते 4 वर्ष त्यांच्या कोमात केलेल्या सेवेत गेले. त्याचा फायदा काय? काहीच नाही. समाधान हे कोणत्या धर्मातलं पहिलं तत्व नाही आहे. समाधान हे अंतिम तत्व आहे. पहिलं तत्व काय? व्यवहार. तो व्यवहार कसा असावा? तो व्यवहार सर्वसाधारण बहुजन हिताय बहुजन सुखाय असावा. आता बहुजन म्हणजे सर्वजण का? नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजन म्हणजे हजारातले 999 लोक जर सुखी होत असतील तर एक जणाचा त्या ठिकाणी बळी दिला जाऊ शकतो. वाक्य नीट लक्षात घ्या. जर 1000 लोकांच्या एखाद्या प्रक्रियेमध्ये 999 लोक हित आणि 999 लोकांचं सुख जर दिसत असेल तर एकाचा बळी देण्याचा प्रकार घडू शकतो. आणि म्हणून असे अनेक प्रकार आपण पाहिलं. इटलीमध्ये आपण असं ऐकलं की 70 वर्षाच्या पुढच्या लोकांना सेवा देण्याचं बंद केलं का? कारण व्हेंटिलेटरची संख्या आणि आजारी पडलेल्या लोकांची संख्या याच्यामध्ये तफावत होती. आणि मग कोणाला वाचवायचं? तर मग जे जवान आहे, तरुण आहे, त्यांना जर याचा वापर केला तर 2 फायदे होतात. एक तर तो जवान असल्यामुळे त्या आजारामध्ये त्याचा मृत्यूदर आपोआप कमी होतो आणि तो जर वाचला तर त्याचं भविष्य काही काळ त्या देशाला अजूनही चांगली सक्षम जनता चांगल्या कार्याला देऊ शकतात. पण 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या माणसाला व्हेंटिलेटर लावून सुद्धा मृत्यूदराचं प्रमाण जास्त असेल आणि तो जर वाचला, समजा सगळं करून वाचला, तर त्याच्यानंतर त्याचं जे आयुष्य आहे ते शेवटी वार्धक्याचं आयुष्य आहे असं समजून तो व्यवहार पाहिला गेला. आणि म्हणून मृत्यूदर हा वयस्कर माणसांचा जास्त धरला गेला. असं नाही. जर प्रत्येकाला जर वैद्यकीय सेवा सक्षमपणे दिली असती तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की वयस्कर माणसं ही जास्त सक्षम असतात आजाराला प्रतिकार करण्याला. आपण एक मराठीत म्हणतो, जुनं खोड लवकर जळत नाही. जुनं खोड, बरोबर का? जुनं खोड. तर माणसाचं सुद्धा जुनं खोड हे एकाएकी कुठल्याही साथीच्या रोगाला लवकर बळी पडत नाही. हा आमचा अनुभव आहे, आमचा व्यवहार आहे. आम्ही आत्तापर्यंत केलेल्या लाखो रुग्णांवरच्या इलाजामध्ये आमचा हा निष्कर्ष आहे की लहान मुलं, तरुण माणसं यामध्ये सुद्धा लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. हे सत्य आहे.
आता यामध्ये जे काही तांत्रिक तांत्रिक तफावत आहे याच्यावरती सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. लहान मुलाला आपण अनायास जपतोय, त्या जपण्यामुळं त्यांच्यापासून इन्फेक्शन दूर राहतं आहे. आणि मग त्याच्यात जर एखाद्याला समजा आपण ऐकलं की 6 महिन्याचा मुलगा करोनामुक्त झाला. खरं तर आपण जे लसीकरण करतो बघा बरं का, पोलिओ ट्रिपलचा डोस देतो. त्यापैकी पोलिओचं एक तोंडाने दिलेलं औषध असतं. त्यामध्ये ओरल पोलिओ व्हॅक्सिन आपण देतो. पण जे ट्रिपलचं इंजेक्शन देतो, ते ट्रिपलच्या इंजेक्शनमध्ये आपण ट्रिपल अँटीजन त्याच्या शरीरामध्ये देत असतो. म्हणून ते इंजेक्शन सुचतं, दुखतं. ते इंजेक्शन दिलं की त्या माणसाला ताप येतो. पण ताप आला म्हणजे काय, त्याला लगेच धनुर्वात होत नाही आहे बघा बरं का. ट्रिपलमध्ये जे इंजेक्शन असतात, डिप्थेरिया, टिटॅनस आणि पर्टुसिस, DPT, हे तिन्ही त्याला अँटीजन देतो आपण. आणि मग दिलं की त्याला ताप येतो. म्हणजे इंजेक्शन देऊन ताप येतो. त्याला आपल्याकडे मराठीत एक एक म्हण आहे बरं, खाजून अवधान आणायचं. म्हणजे काय, एका ठिकाणी खाजवलं की त्या ठिकाणची लिम्फॅटिक सिस्टीम कार्यरत होते आणि मग त्याला तिथं गाठ यायला लागते. आता खाजून अवधान आणणं म्हणजे काय, जर त्याने खाजवलं नाही तर तिथे येणारच नाही. पण त्याने जर हाताने विनाकारण खाजवत बसला तर तिथं अवधान येऊ शकतं. तसं या ट्रिपलमध्ये सुद्धा त्या माणसाला ताप येतो, 2 दिवस बाळ रडतं, 2 दिवस त्याचा पाय सुजतो, परंतु त्याच्या प्रतिकारशक्तीत वाढ होते. हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून आपण त्याला ते इंजेक्शन देऊन त्याला ताप आला तरी आपण म्हणतो येऊ द्या ताप आलेलं चांगलं असतं. तशाच प्रकारची प्रक्रिया आजाराबाबतीत सुद्धा त्या लहान मुलांची घडते आणि म्हणून त्या लहान मुलांना फारसा मृत्यूचा धोका दिसला नाही. सज्जन हो, आजच्या या प्रवचनात, आजच्या या व्याख्यानात, आजच्या या संभाषणात आपण जे काही ऐकतोय ते हेच ऐकतोय की 14 दिवस विलगीकरण, 14 days क्वारंटाईन, शिक्का मारून ठेवला ना हातावरती, तसाच शिक्क्यारहित आमचा सुतक असायचं. दाढी वाढलेली, केस वाढलेले, घरात कुठं झगमगाट नाही, जगात कुठे मोठ्या प्रमाणात असणारी शक्ती, म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे ज्याला आपण सुख आनंद ह्या सगळ्या प्रक्रिया बंद झालेल्या. आणि मग त्या कुटुंबात वैराग्य ठेवलेलं. तिथं गेल्यानंतर माणसाला हसायला सुद्धा येणार नाही. रडणारी माणसं पाहून त्या माणसाला आपोआप थोडं थोडं मनामध्ये दुःख जाणवतं. आणि मग अशा दुःखद प्रसंगामध्ये 14 दिवस विलगीकरणाचे 3 फायदे. पहिला फायदा की त्याचं दुःख त्या परिवाराला झाल्याने त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपोआप अनायास तयार होते. अनायास त्याचा फोटो लावलेला असतो, प्रत्येकजण त्याच्याकडे बघतो, त्याचाच विचार करत राहतो. त्याचाच विचार केला. जसं आज आपल्या TVला बातमी लागली की कोरोनाने 1000 मेले, 5000 मेले, 10,000 मेले, की एखाद्या माणसाला फक्तच रात्री फॅन खाली झोपला म्हणून सकाळी सकाळी ठसका, तू लगेच दिवसभर विचार मला करोना तर नसेल. म्हणजे जसा विचार करू तसा त्याचा अर्थ त्याला जाणवतो. आणि मग तसा तसा प्रकारे त्या कुटुंबामध्ये त्या माणसाचं चिंतन सदैव चालू राहतं. त्या प्रकारे त्याचा जीवनपट प्रत्येक क्षणाला उलगडला जातो. मग कुणी भेटायला आला की तो म्हणतो माझ्याबरोबर 4 दिवस होते, मला त्यांचा असा अनुभव आला. मग तो नवीन नवीन अनुभव त्या कुटुंबाला ऐकायला मिळतो. मग त्याच्याबद्दलचं सहानुभूती, त्याच्याबद्दलची आस्था, आत्मीयता वाढत जाते आणि मग त्या व्यक्तीचं जीवन सार्थक होतं. हा पहिला. दुसरा की ते दुःख, जर आपण तिथं DJ लावला, जर आपण तिथं झगमगाट केला, जर तिथं आपण एकदम सौभाग्याची लक्षण तयार केली, तर कदाचित ते दुःख आपल्याकडून पाळलं जाणार नाही. म्हणून त्या घरातला TV बंद, म्हणून त्या घरातल्या कॉट खाली काढून ठेवलेल्या, त्या घरामध्ये संपूर्ण सतरंजीवर बसणारी लोक, बाहेरच्या लोक, चूल बंद, बाहेरच्या लोकांनी बेसन भाकरी करून आणणे, गोड बंद. म्हणजे आपोआपच त्या दुःखाची तीव्रता आपल्याला निर्माण करण्याला संधी मिळते. आणि तिसरा वैज्ञानिक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जर त्या परिवारात त्या सज्जनाचा मृत्यू जर संसर्गजन्य आजाराने झाला असेल तर त्याच्या वाड्यात, जो त्या वाड्यातला आहे, म्हणजे भावकी हा शब्द जो वापरतो ना, तो काही नाही की एक माणूस नगरचा, एक माणूस पुण्याचा आणि याचा भाऊबंद म्हणून त्यांनी सुतक धरावा. तो तिथं राहतो, हा इथं राहतो. त्याचं व्यवहार वेगळा, त्याचं निसर्ग वेगळं, त्याचं वातावरण वेगळं, त्याचा परिवार वेगळा, त्याचं अपार्टमेंट वेगळं, याचं अपार्टमेंट वेगळं. हे जे आपण धरतो ना, हे कशामुळं धरतो? पूर्वीच्या काळी गावामध्ये एका भावकीचा एक वाडा असायचा. जवळची भावकी त्या वाड्यात असायची. वाड्याला एक गेट दार असायचं, आतमध्ये खोल्या असायच्या. आणि मग त्यांचे 4 भाऊ, त्याचे 4 नातू, त्याचे 4 नातसुना, ते सगळे त्या वाड्यामध्ये वेगवेगळ्या खोल्यात का राहिना, पण त्यांचं आड एक असायचा, त्याची धुण्याची जागा एक असायची. आणि मग त्यांचं एकमेकाशी संपर्क यायचा. म्हणून तो वाडा विलगीकरणासाठी
ती सुतक धरण्याची पद्धत होती. आणि मग त्यामध्ये 14व्या दिवशी असे बाहेरचे लोक त्यांच्या घरात शुद्ध श्राद्ध करून त्या घरामध्ये येऊन जेवायचे. आणि मग तोपर्यंत त्याच्यात असणारे संसर्गजन्य आजार आपोआप कमी झाले असतील, अशा प्रकारची एक एक नैसर्गिक शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली व्यवस्था होती. सज्जनो, आजसुद्धा आपल्याला जर सुतक धरायचं